प्रेज द लॉर्ड. बेस्ट फूड रेसिपीमध्ये आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. आणि अगदी 1 वाटी साबुदाण्यापासून 80 पापड कसे बनवायचे तेही अगदी सोप्या पद्धतीने आणि कमीत कमी वेळेमध्ये ते बघणार आहोत. तर इथे मी 1 वाटी साबुदाणा घेतलेला आहे, जो भिजवत ठेवलेला. तर कमीत कमी 5 ते 6 तास भिजवलेला साबुदाणा आपल्याला घ्यायचा आहे. जर कमी भिजलेला असेल तरी काही हरकत नाही, आपण हा शिजवूनच घेणार आहोत, त्यामुळे याला अजिबात वेळ लागत नाही. फक्त भिजवून घेतला तर बनवायला वेळ कमी लागतो आणि कच्चा साबुदाणा घेतला तर भिजवायला वेळ जास्त लागतो. तर आता ज्या मापाने मी साबुदाणा घेतलेला आहे त्याच मापाने 4 वाटी पाणी घ्यायचं आहे. तर 1:4 असं पाण्याचं प्रमाण आहे, हे अगदी योग्य प्रमाण आहे. तर 1 वाटी साबुदाण्यासाठी 4 वाटी पाणी हे प्रमाण घ्यायचं आहे. आता गॅस मी सुरू केलेला आहे. यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. ज्या प्रकारे आपण भात वगैरे लावताना चव करून बघतो त्याच पद्धतीने चव करून बघायचं आणि मीठ लागेल या प्रमाणामध्ये मीठ घालायचं आहे. तरी तेवढ्या प्रमाणासाठी मी 1 चमचा मीठ घातलेला आहे. छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता हे पहा, याला उकळी यायला सुरुवात झालेली आहे आणि हळूहळू रंग बदलतोय. तर मगाशी अगदी पारदर्शक होतं, आता याचा दुधाळ कलर यायला सुरुवात झाली आहे. तर साबूचा रंग पूर्णपणे बदलेपर्यंत आपल्याला हे छान शिजवून घ्यायचं आहे. आणि एकसारखं शिजायला सोडून द्यायचं नाही आहे, तर हे सतत ढवळत राहायचं आहे, जेणेकरून शाबू खाली करपणार नाही, चिकटणार नाही. तर हे पहा, बघू शकता तुम्ही, साबुदाण्याचा रंग बदललेला आहे आणि आपलं मिश्रण देखील चिकट झालेलं आहे. तर तुम्हाला आणखीन शिजवून घ्यायचं असेल तुम्ही आणखीन शिजवून घेऊ शकता, पण मला थोडे थोडे साबुदाणे असे असलेले पापड बनवायचे आहेत, त्यामुळे इथे मी शिजवलेला वेळ आहे 7 मिनिट. आता यामध्ये जिरे टाकायचे आहेत 1 छोटा चमचा आणि छान ढवळून घ्यायचं आहे. इथे मी लाल आणि आपल्या हिरव्या ज्या मिरच्या असतात सुकलेल्या, त्यांची पूड टाकलेली आहे दरदरीत, म्हणजे भुकटी. तर ही घरीच बनवलेली आहे, यामुळे देखील फ्लेवर छान येतो. तुम्हाला नसेल टाकायची, नाही टाकली तरीही चालेल, हे पूर्णतः ऑप्शनल आहे. पण ज्यावेळेस आपण पापड तळतो त्याच्यानंतर याची चव खूप छान लागते, मध्ये मध्ये तिखट अशी, म्हणून मी घातलेलं आहे. तो तुम्ही फक्त मीठ घालून देखील शिजवू शकता, फक्त जिरे घालून देखील शिजवू शकता. तर मिरची तुमच्याकडे असेल तर घाला, नाही घातली तरी चालेल. आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि पुन्हा थोडा वेळ 1 मिनिटभर हे शिजवून घ्यायचं आहे. तर जिरे आपण सुरुवातीलाच घातले तर पापड काळे होतात, जिऱ्याचा पूर्ण रंग यामध्ये उतरतो, म्हणून जिरे नंतर घालायचे आहेत. हे पहा, छान हे तयार झालेलं आहे. तर पापडासाठी आपल्याला परफेक्ट मिश्रण तयार झालेलं आहे, हे कसं कळणार? तर यासाठी आणखी एक ट्रिक आहे. तर चमच्यावर थोडं मिश्रण घ्यायचं आणि मिश्रण पडण्यासाठी जास्त वेळ लागायला लागला, ज्या प्रकारे आपण पाक बनवतो, पाक करताना एक प्रकारची तार येते, हे पहा तुम्ही बघू शकताय, अशी तार येते, म्हणजे हे मिश्रण परफेक्ट असं चिकट झालेलं आहे. मिश्रण शिजण्यासाठी लागणारा वेळ आहे 8 मिनिट. टोटल 8 मिनिट हे मी शिजवून घेतलेलं आहे. तर मिश्रण तरी आपलं तयार झालेलं आहे. असा एक प्रकारचा प्लास्टिकचा पेपर घ्यायचा आणि त्याच्यावर थोडं थोडं मिश्रण घालून छान पापड पसरून घ्यायचे आहेत. तर पापड आपल्याला खूप जाडही घालायचे नाही आहेत, खूप पातळही घालायचे नाही आहेत. तर सुकल्यानंतर ते छान असे निघतील असे घालायचे आहेत. खूपही पातळ केले तर ते अगदी ताटाला चिकटून राहतात आणि मग ते तळताना देखील पटकन करपतात. तुमच्याकडे जर प्लास्टिकचा पेपर नसेल, तुम्ही एखादा असा थाळा किंवा एखाद्या ताटामध्ये देखील घालू शकता. तर हे पहा, दाखवते त्या पद्धतीने थोडं थोडं मिश्रण घ्यायचं आणि असं पसरून घ्यायचं आहे, ना जास्त जाड ना जास्त पातळ. तर एखाद्या चमच्याचा अंदाज घेऊन तुम्ही असं हे पसरू शकता. अशा प्रकारे सगळे पापड छान घालून झालेले आहेत. छान कडक उन्हात सुकवून घ्यायचे आहेत. ऊन चांगलं असेल तर 1 ते 2 दिवसामध्ये पापड छान खडखडीत सुकतात. एका साईडने सुकल्यानंतर बाजू पलटी करून दुसऱ्या साईडने देखील छान सुकवून घ्यायचे आहेत. जर ऊन नसेल तर तुम्ही फॅनखाली देखील सुकवू शकता. उन्हामध्ये सुकवले की पापड छान सुकतात, फॅनखाली सुकवताना थोडा जास्त वेळ द्यावा लागतो. तर अशा पद्धतीने आपले शाबूचे पापड छान सुकत आलेले आहेत. तर 2 दिवसात उन्हामध्ये पापड छान खडखडीत सुकलेले आहेत. रंग बघू शकताय तुम्ही, सुंदर दिसतोय आणि मिरच्या घातल्यामुळे आणखीन आकर्षक दिसतंय आणि चव देखील छान लागते. तर तेल गरम करायचं आणि त्यामध्ये पापड तळून घ्यायचे. तर हे पहा, पापड किती छान फुललेला आहे आणि एकदा पांढरा शुभ्र दिसतोय.
तेल गरमच करून घ्यायचं आहे. थंड तेलामध्ये पापड तळायचा नाही आहे, नाहीतर पापडामध्ये पूर्ण तेल शोषून घेतलं जातं. तेल छान तापवून घेतलं तर त्या पापडामध्ये अजिबात तेल राहत नाही. तर अशा पद्धतीने शाबूचे बघा मस्त फुलतायत पापड आणि अगदी पांढरे शुभ्र झालेले आहे. साबुदाण्याचे झटपट असे पळी पापड तयार झालेले आहेत. मला आशा आहे रेसिपी तुम्हाला आवडली असेल, समजली असेल तर एकदा या पद्धतीने नक्की पापड तयार करून बघा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि घंटी वाजवायला विसरू नका. तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा. पापड करताना काही समस्या आल्या तर तशी कमेंट्स करा. भेटूया नव्या रेसिपीसह पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त खा, माझे व्हिडिओ बघत राहा.